सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी राजेंद्र बेले लातूरून बोलत आहे. काल 11 मेला दादा कांबळे यांची जयंती साजरी झाली आणि दादाच्या जयंतीनिमित्त आयुष्यमान खांडेकर सरांचा मला कॉल आला आणि सर तुम्ही बहुजन संघटकवर लाईव्ह येता असं मला त्यांनी विचारलं आणि मी लाईव्ह आलेलो आहे. आजचा माझा विषय आहे मी बौद्ध धम्म का स्वीकारला. तत्पूर्वी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बुद्ध फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचाराला आणि कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन. मित्र हो, सुरुवातीला मी माझा परिचय देतो आणि माझी पार्श्वभूमी सांगतो. मी एका अत्यंत गरीब कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. माझे वडील शेतमजूर आणि मी बाय बर्थ मांग या जातीतून आहे. आज मला मांग ही जात सांगायला खूप म्हणजे लाज वाटते, पण काही गोष्टी सांगाव्या लागतात जेणेकरून समाजाची मानसिक अवस्था बदलते आणि त्यामुळे मी आज मांग जातीचा उल्लेख करत आहे. सहसा मी मांग जात 2022 पासून मी माझी मांग जात सोडून दिलेली आहे आणि मांग जातीचा मी उल्लेख करत नाही. माझी पार्श्वभूमी अशी आहे, माझे वडील, माझा जन्म मुक्कामपोस्ट शेनी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या गावचा आहे आणि माझे वडील हलगी वाजवायचे. मांग जातीचा पारंपरिक व्यवसाय होता की फळे बांधणे करणे आणि हलगी वाजवणे आणि आपला उदरनिर्वाह करणे. 2-4 एकर शेती होती. शेती म्हणजे काय असं वडिलोपार्जित नव्हती. 1952 माझ्या आजोबांनी ती शेती म्हणजे असे गायरान शेती 1952 माझ्या आजोबांनी ती धरलेली शेती होती आणि माळरान होतं. म्हणजे शेती म्हणजे काय अशी खूप सुपीक अशी नाही, म्हणजे पाऊस पडला तर पिकायचं, पाऊस नसेल पडला तर काही पिकायचं नाही. आणि त्याला समजा त्या काळचा जोडधंदा माझ्या वडिलाचा म्हणजे जोडधंदा म्हणण्याऐवजी ते पारंपरिकच उद्योग व्यवसाय होता, हलगी वाजवणे आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे. आमच्या कुटुंबामध्ये 5 माणसं होतो, म्हणजे आम्ही 4 बहीण भाऊ आणि 2 आई वडील. मोलमजुरी करून आम्हाला त्यांनी पालन पोषण केलं आणि माझा जन्म 10 जून 1979 ला झाला आणि मला शाळेमध्ये घातलं. त्यावेळेस मी शाळेमध्ये गेलो त्यावेळेस साधारणतः 2री-3रीची गोष्ट आहे. मला पहिला धक्का, जातीचा पहिला धक्का मला तिथं बसला. कारण त्या काळामध्ये म्हणजे 85-86 ची गोष्ट आहे. आमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा नव्हती. शाळा भरायची हनुमान मंदिरावर. मी ज्यावेळेस शाळेत गेलो, वडिलांनी नाव घातलं आणि 2-4 दिवसाला मी शाळेत जायला लागलो. तिथं मला जातीचा पहिला चटका आणि पहिला धक्का बसला की गावातील स्वर्ण लोकांची मुलं मला म्हणले, ए मागाच्या तू तिकडे होय, म्हणजे शाळा मंदिरावर भरायची. म्हणजे मी मंदिरावर गेल्यामुळे ए मागाच्या तू पलीकडे बस म्हणजे. हा माझ्या आयुष्यातला बाल म्हणायला लागलेला पहिला चटका तिथं बसला. आणि त्याच्यानंतर मी शाळेमध्ये असं लांबूनच बसायचं, म्हणजे स्वर्ण मुलांच्या पेक्षा आम्ही लांब बसायचं. याचा कदाचित आमचे गुरुजी जे होते ते खूप चांगले होते, प्राथमिक गुरुजी माझे. त्यांनी आम्हाला तसा काही भेदभाव केलेला नाही, कारण गुरु असतात त्या काळात सुद्धा तसली व्यवस्था असताना सुद्धा गुरुने आम्हाला चांगलं शिकवलं. मला दुसरा धक्का बसला, जातीचा दुसरा धक्का बसला. माझ्या शेजारच्या गावामध्ये माझं चौथीला नाव तिथं घातलं, कारण माझ्या गावामध्ये 3री पर्यंत शाळा होती आणि चौथीला त्या गावात माझं नाव घातलं शेजारच्या गावात. शेजारच्या गावात मी ज्यावेळेस तिथं शाळेला जायचो तिथं दुसरा जातीचा मला दुसरा झटका बसला. मी त्यावेळेस चौथीला होतो. मला तहान लागलेली होती आणि मी पाणी प्यायला मला तिथलं दिलं, पण त्या गावातल्या पोरांना माहित नव्हतं की मी कुठल्या जातीचा आहे. पण माझ्याच गावातले काही सवर्ण जातीचे मुलं होते. मी पाणी पिल्याच्या नंतर त्या माझ्याच गावातल्या मुलांनी सांगितले की तुझा, त्या पोरांना सांगितलं तुझा तांब्या पाटला. त्या पोरांनी तांब्या फेकून मला मारला, म्हणजे दुसरा झटका मला जातीचा तिथं बसला. म्हणजे माझे वडील अशिक्षित होते, अडाणी होते आणि माझे वडील मोलमजुरी करून मला शाळेत घातल्याच्या नंतर मी शाळेत शिकत गेलो. शिकत गेल्याच्या नंतर सामाजिक परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती म्हणजे असे जातीचे झटके बसत गेले. आर्थिक परिस्थिती एकदम कमकुवत होती. मोलमजुरी करणाऱ्याच्या माणसाची परिस्थिती कशी असते ही काय तेवढं जास्त सांगण्याची गोष्ट नाही. असा तसा उदरनिर्वाह भागायचा, म्हणजे कधी चटणी आहे तर कधी मीठ नाही, कधी भाकर आहे तर कधी भाजी नाही, अशी परिस्थिती होती. अशी परिस्थिती चालायची. शिकत शिकत पुढे गेलो
आणि 2006ला मला जिल्हा परिषद बीड येथे शिक्षक या पदावर मी रुजू झालो. आणि 2006ला म्हणजे वयाच्या 25 वर्षी ज्यावेळेस मला नोकरी लागली त्यावेळेस थोडी समज वाढलेली होती. थोडी समज वाढलेली होती. जातीचा तिसरा चटका मला तिथं बसला. तिथं जातीचा तिसरा चटका कसा बसला की आम्ही 3 जण मित्र होतो. एक माझा मित्र होता महादेव कोळी, एक होता रेड्डी म्हणजे यलव. आम्ही 3 जण मित्र होतो. आम्ही तिघांनी ठरवलं की रूम करायची. आम्ही ज्यावेळेस त्या गावामध्ये रूम विचारायला जायचो त्यावेळेस त्या गावातले लोक आम्हाला तिघाला पहिले आडनाव विचारायचे आणि जातीचा संदर्भ लावायचा. जातीचा संदर्भ लावला आम्हाला 3 दिवस रूम कोणी दिली नाही, कारण ते स्वर्ण होते पण त्यांच्यासोबत मी होतो. मग शेवटी ते काय म्हणले, माझे मित्र मला म्हणले तू काय कर म्हणले, तू जात सांगू नको म्हणले, तू दुसरी जात सांग म्हणजे काय कर. मी त्यावेळेस त्यांना एक उत्तर दिलं, मित्र हो म्हणलं, मी जात लपवणार नाही म्हणून, कारण आज ना उद्या जर माझी जर जात इथं जर उघडी आली तर ही लोक मला मारतील म्हणून, ही लोक मला मारतील, त्याच्यामुळे मी जात झाकून ठेवणार नाही. तुम्ही तिथं राहा म्हणलं, मी माझी जिथं अपॉइंटमेंट आहे त्या शाळेमध्ये मी जाऊन राहतो म्हणलं, कारण शाळेमधून कोणीही मला काढू शकत नाही. हे तिथं मी निर्णय घेतला. पण योगायोगानं असं झालं की एका माणसाने आम्हाला राहायला रूम दिली. 2006 ते 2012 मी त्या गावामध्ये राहिलो. पण जातीचे चटके हळूहळू तिथं गेल्याच्या नंतर थोडं नोकरी लागलेली होती आणि थोडं हळूहळू जातीचे चटके कसे बसत गेले हे लक्षात आले माझ्या तिथं. मग पुन्हा 2006ला माझं लग्न झालं. 2006ला माझं लग्न झाल्याच्या नंतर 2010ला एक 10 ते 9 ची घटना आहे. माझ्या गावात माझ्या नातेवाईकाचं लग्न होतं, म्हणजे माझ्या नातेवाईकाचं लग्न होतं. हा माझा जातीचा चटका कसा बसला इथं 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 मला खरं माझं म्हणजे इथं माझे डोळे जास्त उघडले. म्हणजे मी नोकरी लागली, एक 2-4 शिक्षण सेवकच होतो त्या काळामध्ये, मी 3000 रुपये पगार होता. नोकरी लागली आणि गावाकडे गेलो. लग्न माझ्या एकदम जवळच्या नातेवाईकाचे तर, आणि सर प्रत्यक्ष परिस्थिती ऐकून घ्या. त्या लग्नामाताचे स्वयंपाक होता. म्हणजे आमच्या गावात फक्त 2च जाती होते, एक सवर्ण आणि एक माग, 2 जाती. स्वयंपाक आमच्या पोरांनी पाणी भरलं, आमच्या पोरांनी पीठ काढून दिलं, जे लाडू बिडू करायचे होते ते सगळे आमच्या पोरांनी केलं रात्री. आणि फक्त चपाती त्यांच्या बायांनी केल्या होत्या, सवर्णाच्या बायांनी चपात्या केल्या होत्या. आमचं गाव छोटंच असल्यामुळे काही कार्यक्रमाला आम्हाला समाविष्ट करून घ्यायचे, पण थोडं अंतरानच. मग दुसऱ्या दिवशी लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर पंगत बसली जेवायला. म्हणजे सवर्णाची पंगत समोर बसली आणि मांगाची पंगत अशी बसली. मग मी पाहुण्या रावळ्याला पाणी वाढायला गेलो, जेवायला त्यांना पाणी वाढायला गेलो आणि पाणी वाढता वाढता एक सवर्णाची बाई मला म्हणली, ए राजू पाणी इकडे आण म्हणली. मग मी तिला दिलं, ते सवर्णाची बाई म्हणून पाणी तिला दिलं. तर दुसरी सवर्णाची बाई काय म्हणली, ए मागायचं तू इकडे कसं काय पाणी वाढायलास म्हणली. जबरदस्त झटका मला इथं बसला. मी अक्षरशः पाणी वाढायचं बंद केलं, घरी आलो आणि बसलो. मला म्हणले पोरं तू पाणी वाढत होतास का वाढणार. मी म्हणलं मला काय करावं ती कळत नव्हतं, सुचत नव्हतं. मी शांत बसलो आणि 2012ला मला आता इथून माझा प्रवास खरा आहे. ती माझी कौटुंबिक पार्श्वभूमी होती, सामाजिक आणि आर्थिक. जून 2012ला जियदादा कांबळे, जियदादा कांबळे नावाची व्यक्ती माझ्या जीवनात आली आणि आमचा सहवास, मला त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासात गेल्यावर एक दिवस त्यांचं मी केडर, माझ्या गावाला केडर होतं, ते केडर मी अटेंड केलं. आणि केडर अटेंड केल्याच्या नंतर त्या दिवशी मला बुद्ध फुले शाहू बाबासाहेब हे त्या दिवशी एका केडरमध्ये मला बऱ्याच गोष्टी कळल्या. आणि माझ्या जीवनामध्ये वयाच्या 32व्या वर्षापर्यंत, म्हणजे ते केडर जे ऐकलं होतं ना, माझं वय त्यावेळेस 32 वर्ष होतं. वयाच्या 32व्या वर्षापर्यंत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते, जयंतीची मिरवणूक काढतात, गाणे म्हणतात, हे एवढंच माहित होतं. पण बाबासाहेब कोण आहेत, बुद्ध कोण आहेत, फुले कोण आहेत, शाहू कोण आहेत, ही मला काहीही माहित नव्हतं. जसंही मी जियदादा कांबळेच्या संपर्कात आलो, त्यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर पहिला केडर ऐकला. दिवसभर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जियदादाच्या सहवासात राहिलो आणि त्या दिवसापासून माझी आणि जियदादाचा परिचय झाला. मग असं थोडं थोडं मला ओढ लागली म्हणजे जियदादाचं केडर करण्याची. जियदादाचं केडर करत करत एक 2-3 वर्ष केडर केले. मग जियदादानी माझ्या संपर्कात, मी त्यांच्या संपर्कात राहिलो. मग फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊची पुस्तकं वाचायला, पुस्तक वाचता वाचता माझ्या लक्षात यायला. आणि जियदादानी मला एक 4-5 पुस्तकाचे टिपिकल नावं सांगितली होती. देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, देशाचे दुश्मन, धर्मांतर का, ही पुस्तकं वाचली मी.
आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचला. मग हा ग्रंथ वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार सुरू झाला. आणि माजलगावमध्ये असताना मी आमच्या शेजारी जे बुद्ध विहार होतं, म्हणलं चला तर म्हणलं बुद्ध विहारात काय चालते जाऊन तरी बघावं. उगं सहज गेलो मी एका रविवारी, सहज गेलो आणि बुद्ध विहारात बसलो. उगा ऐकून घेतलं मी काय बोलले काय नाही. तिथं मला कुठल्याही माणसानं किंवा कुठल्याही बाईने तुम्ही कोण आहे, कुठून आला, कसा आला, तर असं कुणीही काहीही विचारलं नाही. कारण त्या गल्लीमध्ये मी जवळजवळ एक एक 6-7 महिने राहतो. त्याच्यामुळे तिथे गेल्यामुळे मला कोणी काही विचारलं नाही. मग मी हळूहळू बुद्ध विहाराकडे जायला गेलो. पुन्हा माझी तिथल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या ओळखी झाल्या. मग त्यांच्यासोबत मी बुद्ध विहारामध्ये वंदनेला जायचो. मग त्यांच्या ऐकून मी वंदना शिकली. मला थोडी वंदना पाठ झाली, मला यायला लागली. मला थोडं हे आवड निर्माण झाली. माझ्या डोक्यात एक शंका आली, मला आपण ज्या गावात जन्मलो, आपण त्या गावाच्या देवाला म्हणजे पट्टी द्यायची. समजा सामूहिक सप्ताह असा तिथे पट्टी द्यायची. तिथे लोक सुद्धा पंक्तीला म्हणजे असे लांब बसवायचे. हे होय तिकडे म्हणा, हे मागा ठेव तिकडे. अरे म्हणजे आमचा पैसा, आमच्या वडिलांनी मोल मजुरी करून पैसा घ्यायचा आणि आम्हाला जेवायला लांब, पाणी असं वरून वाढायचं, अशी जेवायचा चपाती भाजी भात अशी वरून वाढायची. त्या गोष्टी खटकायच्या त्या त्या काळात. मग माझ्या लक्षात आलं, मी इथं बुद्ध विहारात आलो तर कुठल्याही माणसानं आपल्याकडे वाकड्या नजरेनं म्हणलं नाही तू इथं का आला, कोण आहे, कसा आहे, कुठला, असं काही विचारलं नाही. ही माझ्या मनात शंका म्हणजे चांगले विचार निर्माण झाले की इथं काहीतरी वेगळं आहे. मग असं ऐकत ऐकत कार्यक्रमाची ओढ लागली, म्हणजे व्याख्यान ऐकायची सवय लागली. व्याख्यान ऐकायचो. मग दादाने 2014ला पूर्णा येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला. दादा मला म्हणाले तुम्ही पूर्णाच्या कार्यक्रमामध्ये दीक्षा घ्या. दीक्षा घेतल्यावर मग थोडं मला हे वाटलं. मला थोडं कधी कधी वाटायची दीक्षा घ्यायची, पण कधी कधी वाटायचं आपण जर दीक्षा घेतली तर आपल्याला लोक काय म्हणतील, म्हणजे पाहुणे रावळे काय म्हणतील, हे थोडं मनात होती, शंका होती थोडी. मग दादा म्हणलं मी 1-2 वर्ष टाळलं. मी दीक्षा घ्यायची 2 वर्षे टाळलं. 2 वर्ष टाळल्याच्या नंतर मी माझ्या आई वडिलांना बोललो. मग मग मी सम्राट पेपर वाचायचो. सम्राट पेपर लावला. सम्राट पेपर वाचता वाचता माझ्या जीवनामध्ये इतका बदल झाला सम्राट पेपरमुळे. खरं तर माझ्या जीवनामध्ये बदल होण्याचे 2 कारण आहेत. एक दादा कांबळे आणि दुसरं सम्राट पेपर. सम्राट पेपर मी आजही वाचतो आणि सम्राट पेपरमुळे मला खूप आवड निर्माण झाली. आणि मी काय केलं, माझ्या वडील जरी शिकलेले नसले तरी त्यांना थोडं वाचता लिहिता येत होतं, म्हणजे सही करता येते त्यांना आणि वाचतात. मग मी एक डोकं लावलं की माझ्या वडिलांना सम्राट पेपर वाचायला सांगितलं. माझे वडील आमच्या गावातून कुठली पोरं जातात त्यांना 5 रुपये द्यायचे, सम्राट पेपर घेऊन म्हणायचे. आमच्या वडिलांनी 1-1.5 वर्ष पेपर वाचले. मग 1-1.5 वर्ष पेपर वाचल्याच्या नंतर आमचे वडील पुन्हा, माझे वडील इतके कर्मठ होते, म्हणजे माझे वडील मंदिरावर म्हणजे असं लांब बसूनच भजन करायचे. म्हणजे भजन करायला बोलवायचे आमच्या गावातले लोक, पण थोडं लांबूनच भजन करा, पण थोडं लांबून, असं जवळून नाही. मग माझ्या वडिलांना सुद्धा सम्राट पेपर वाचल्यावर ते देवधर्माविषयी चीड निर्माण झाली. मग देवधर्माची चीड झाल्यावर मग 1-2 कार्यक्रम मग मी दादाला सांगितलं. माझ्या वडिलांना मी दादा म्हणतो, आईला आका म्हणतो. मग आई पण उपवास तापास करायची. आठवडा उपवास, एकादश द्वादशी काय 12 भानगडी करायची. मग माझे वडील, आई काय शिकलेली नव्हती, माझे वडील पेपर वाचून माझ्या आईला सांगायचे असं असतंय तसं असते. मग मी पण उपवास करत होतो बरं का, सांगायचे म्हणजे गुरुवार हा उपवास करत होतो मी. मग हे पेपर वाचल्या म्हणजे सोडून दिलं मी. बघू म्हणलं काय होते, हे दिलं सोडून दिल्याच्या नंतर माझे वडील सुद्धा प्रगल्भ विचारायचे झाले. माझे वडील म्हणजे निरीक्षर वडील असताना सुद्धा प्रगल्भ विचारायचे झाले. मग मी माझ्या वडिलांनी एक कार्यक्रम दाखवला. दीक्षेचा कार्यक्रम कसा असतो हे दाखवलं माझ्या वडिलांना. दीक्षेचा कार्यक्रम कसा असतो दाखवल्यावर मग ते मोबाईलवर मी त्यांना बुद्ध वंदना हे ते वडील ऐकायचे, त्यांना खूप चांगलं वाटायचं. मग रामकुमार रायवाडकर मामा आहेत लातूरचे, ते मुक्त पत्रकार आहेत. मग आमच्या गावात सवर्ण लोकांनी आमच्या जागेच्या प्रकारानं अन्याय केला. मग तिथं खरं आमच्या वडिलांचं जास्त इंडिकेटर लागलं म्हणजे माझे वडील तिथं जास्त आवाज झाले. म्हणजे आम्हाला हे लोक कसा त्रास देतात. म्हणजे मला नोकरी लागल्याच्या नंतर हे 2012-13चा कालावधी, म्हणजे 6-7 वर्षाच्या नंतरचा काळ. म्हणजे इतक्या अडचणींना फेस केलं आम्ही. इतक्या अडचणींना फेस केल्याच्या नंतर रामकुमार मामाच्या संपर्कात माझे वडील आले. लातूरला आहेत ते रामकुमार मामा. मग संपर्कात आल्यावर मग वडील लातूरला यायचे, त्यांना भेटायचे, बोलायचे. मग त्यांच्या माध्यमातून काही त्यांना थोडा बुद्ध कळाले, बाबासाहेब कळाले. पेपर तर वाचत होते ते कळाले. मग पुन्हा माझी पण तयारी झाली.
माझी तयारी झाल्यावर आम्ही कुठल्या पाहुण्यारावळ्याला विचारलं नाही असं करणार तसं करणार नाही. माझे वडील म्हणले आपल्याला आवडतंय आपण करायचं कुणाला विचारायचं नाही. मग 22 ऑक्टोबर 2015 आमच्या पूर्ण कुटुंबाची तयारी झाली. म्हणजे माझे आई वडील, माझे मोठे भाऊ, मी, माझी बायको आणि माझी 4 वर्षाची मुलगी होती छोटी. दीक्षा घ्यायचं ठरलं. दीक्षा घ्यायचं ठरलं 22 ऑक्टोबर 2015 आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन लातूर येथे दलित पॅंथर चळवळीचे नेते राजा ढाले आणि डॉक्टर खासदार सुनील गायकवाड कार्यक्रमाचे उद्घाटक होते. प्रमुख अतिथी राजा ढाले आणि डॉक्टर उपगुप्त महातेरो पूर्णा येथील बुद्ध महावीराचे ते संस्थापक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं दीक्षा घेतली. दीक्षा घेतली, 22 प्रतिज्ञा आमच्याकडून ओढून घेतल्या आणि तिथं करदोळा काढायची वेळ आहे. करदोळा आम्ही करदोळा तिथं काढून फेकून दिला डायरेक्ट. मी असा विचार केला नाही की ते करदोळा फेकून दिला, आमच्या वडिलांनी पण फेकून दिला. मग आम्ही बौद्ध धाराच्या तिथं 3000 लोकांच्या समक्ष मी दीक्षा घेतली आणि त्या दिवशी मला इतका आनंद झाला की त्याच्या अगोदर मी कुठेही स्टेजवर भाषण केलेलं नव्हतं. कुठेही तिथं मला तुम्ही दीक्षा का घेतली या विषयावर मला बोलायला लावलं. तिथं मी 2 मिनिटाचं भाषण केलं, 2 मिनिटाचा वेळ दिलेला होता. तिथून माझ्या जीवनाला पुन्हा आणखीन कलाटी मिळाली. मी तिथं भाषण केलं, थोडं टाळ्यांचा परिस्थिती झाला. पुन्हा जे दादा आमचं निरीक्षण करायचं, जे दादा म्हणले तुम्ही आता परफेक्ट बुद्धिस्ट झाला. जे दादा मला तिथं सांगितलं तुम्ही आता परफेक्ट बुद्धिस्ट झाला, म्हणजे तुम्हाला आता तुमच्या मनात कुठलीही भीती राहिली नाही. तुम्ही 2,500 ते 3,000 लोकांसमोर भाषण केलं, तुमचं मनोगत व्यक्त केलं, तुम्ही आता परफेक्ट बुद्धिस्ट झालात. तिथून माझ्या मनात जे भीती होती, ते दडपण होतं माझं कसं होईल. त्याच्यानंतर काय झालं, मला एक दोघांनी प्रश्न विचारले, म्हणजे तू आता बुद्ध झाला मग तुझी पोरगी कोण केली. माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला. मी एक असं व्याख्यान ऐकता एक वेळेस कालवाशी एकनाथरावजी जिजाबाईंचे व्याख्यान ऐकलं होतं की तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं कसं होईल हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुमच्या मुलीचं मुलाचं कसं होईल हे त्यांचे प्रश्न आहेत, म्हणजे तुमचे प्रश्न नाही. तुमच्या मुलीचं लग्न कसं होईल हे तुमचा प्रश्न अजिबात नाही, म्हणजे ते त्यांचा प्रश्न, म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने करतील कसं. मग ती उत्तर द्यायचो मी लोकांना, उत्तर ते लोकांना द्यायचो. पुन्हा लोकांनी ते मला विचारायचे बंद केलं. म्हणले हे आता त्यांच्या नजरेत मी समजा बिघडलेलाच होतो, कारण मी मानजात सोडून धर्म स्वीकारलेला होता. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मी ज्यावेळेस मग आम्ही नागपूरला जायचो सगळेजण, घरातले घेऊन 2-4 वेळेस नागपूरला गेलो आणि तिकडून आल्याच्या नंतर मग गावातले जे होते समजा आपलेच जात बांधव म्हणायचे माय आपला किती धर्म चांगला आहे, आपण असे आहोत तसे आहोत. म्हणजे हरिजनाकडे कशाला जायचे. म्हणजे गावात ती संकल्पना काय होती की महार बुद्ध, तत्कालीन महार म्हणजे आताचे बुद्ध म्हणजे हरिजन म्हणजे हे तुच्छ आहेत, आपल्यापेक्षा तुच्छ आहेत, गावात लोकांची समज होती म्हणजे आपल्या जातीचे. मग मला किती हसू आलं. मी म्हणलं ही किती मेंटॅलिटी आहे, म्हणजे आता त्यांचा दोष नाही, ते निरक्षर माणसं आहेत, अडाणी माणसं आहेत, त्याच्याबद्दल ते काय नाही. मग असा बदलत गेलो, वाचत गेलो, शिकत गेलो, थिएटरच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि आता मानसिकता अशी झाली की आता मग लोक माझ्यावर वाच ठेवायला लागले. वाच काय ठेवायला लागले त्यानंतर, म्हणजे आता जनरली सर्वसामान्य लोक काय म्हणतात, जनरली आपण कुठं समजा आपण सिरियस आहे, तुम्ही एवढं बुद्धचं सांगता, मग तुम्ही पंचशीलाचं पालन करता का, तुम्हीच खोटं बोलता, म्हणजे दारू तुम्ही पितात म्हणते. आम्ही काय सांगितलं त्यांना, दारू पिणारे पित असतील पण आम्ही पित नाही. ज्या लोकांनी 22 प्रतिज्ञेची दीक्षा घेतलेली आहे, ज्या लोकांनी पंचशीलाची दीक्षा घेतलेली आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे, ती लोक दारू पित नाहीत, पंचशीलाचं पालन करतात आणि मी इथून पुढे या गोष्टी करणार नाही. मग तिथून पुढे काय झालं, काही लोक आम्हाला जे आमच्या जातीतले पाहुणेरावळी कार्यक्रमाचे आमंत्रण सांगायचे, कोंदोरीला या, जावळाला या, जागरण गोंधळ आहे, हे असे खंडोबाचा नवस आहे, असे तसे. मी 1-2 कार्यक्रमाला गेलो, म्हणलं हे काही सुधारत नाहीत लोक, सांगायचा प्रयत्न करा. मग त्या सरळ सांगायचं मला इथून पुढे असल्या कार्यक्रमाला सांगू नका. त्यांना मी विनंती केली की मी असला कार्यक्रम ऐकायला येत नाही आणि 2017 पासून मी कुठलाही कार्यक्रम, देवधर्माचा कार्यक्रम असो, मग ते कुणाचाही असो, माझ्या बायकोकडचा असो किंवा माझ्या साईडचा असो, कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही दोघेही जात नाहीत. आणि इथपर्यंत जे आलो
माझ्या पत्नीची पण खूप साथ आहे. आणि कुठलाही निर्णय घेत असताना आणि आमचा धार्मिक कार्यक्रम आम्ही आतापर्यंत आमच्या जे मी गावाकडे घर बांधलं बौद्ध पद्धतीनंच त्याचा गृहप्रवेश केला. मुलांचे वाढदिवस सुद्धा मी बौद्ध पद्धतीनेच करतो. आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यावर माझ्यामध्ये काय बदल झाला की मला एक आयडेंटिटी माझी झाली तयार. काय झाली की आता मी कुठे गेले काय उंच माना आणि स्वाभिमानाने आणि जोरात झेविंग करतो. पण झेविंग केल्यामुळं बौद्ध लोक जे आहेत ना माझ्या जास्त जवळ यायला लागले. म्हणजे त्यांना असं वाटायला लागले की हा माणूस आपला आहे. आणि आजही माझी आयडेंटिटी मी जर नवीन गावात गेलो तर मी मान सांगतच नाही. मी डायरेक्ट सांगतोय बुद्धिस्ट. मला कोणी जरी विचारलं तुम्ही कोण आहे, मी डायरेक्ट सांगतोय बुद्धिस्ट सांगतोय मी. आणि मी ते लेबल असं फेकून दिलेलं आहे लेबल. म्हणजे बुद्धिस्ट माझी म्हणून ओळख झालेली आहे. आणि दीक्षा घेतल्याच्या नंतर मला काय अडचणी आल्या, मला अडचणी आल्या त्या काय अडचणी सांगण्यात काय तेवढं स्वारस्य नाही. त्या छोट्या मोठ्या अडचणी असतात. पण मला फायदा काय झाला ते सांगतो. कारण मला तोटा काय झाला ते मला सांगणं जास्त स्वारस्य नाही. पण मला फायदा काय झाला, मी दीक्षा घेतल्यानंतर मी बौद्ध लोकांच्या जास्त संपर्कात आलो. आणि बौद्ध लोकांनी मला मान, सन्मान, रिस्पेक्ट, आदर दिला. आणि बौद्ध लोक माझी इज्जत करतात. आणि जर माणसाला स्वाभिमान न जर जगायचा असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही दोघं पण नोकरीला आहे. पुन्हा लक्षात आलं माझ्या की अभ्यास केल्यावर आपल्याला ही जी नोकरी लागलेली आहे ही जी देण आहे केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. कुठल्याही कुठल्याही देवाधर्माची म्हणजे 33 कोटी देव मानतात भारतामध्ये. तर कुठल्याही देवाधर्माची आपल्यावर कृपा नाही किंवा आशीर्वाद नाही. कुठल्याही बाबाचा किंवा कुठल्या बी आईचा आशीर्वाद नाही. फक्त आणि फक्त हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि 1952ला जी माझ्या वडील आजोबांनी जी जमीन धरली होती ती जमीन धरण्यामध्ये सुद्धा त्याचं सुद्धा योगदान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. ही मला वयाच्या 32 ते 35व्या वर्षी कळालं. म्हणजे जसा जसा मी वाचत गेलो तसा तसा. म्हणजे मला फक्त याच्यामधून एकच सांगायचे की इथून पुढं जर बौद्ध धर्म जर भारतभर पसरवायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935ला एवढा येथे त्यांनी घोषणा केली होती की मी कोणत्या जातीत जन्मलो हे महत्वाचं नाही, पण कोणत्या धर्मात मरायचं ही महत्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला एवढा येथे घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं व्यक्तिमत्व होतं, असे महामानव होते की गरजेत तो पडेल काय म्हणतात. बरोबर. तर बाबासाहेब आंबेडकर गरजले आणि बरसले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935ला एवढा येथे गरजले. काय गर्जना केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे बाबासाहेबांनी असंख्य अनेक लाख लोकांना बाबासाहेबांनी दीक्षा दिली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी जी म्हण होती गरजेल तो पडेल काय, गरजेल तो पडेल काय, ही म्हण बाबासाहेबांनी फोडून काढली. आणि बाबासाहेब असे महामानव होते, गरजले पण आणि बरसले पण. माझा एक अनुमान आहे माझा, जो माणूस बुद्धाच्या संपर्कात येतो, जो माणूस बाबासाहेबांच्या संपर्कात येतो, जो माणूस शाहू महाराजांच्या संपर्कात येतो, म्हणजे फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊची पुस्तकं वाचतो आणि त्याच्यावर विचार विनिमय चिंतन करतो, तो माणूस गरजतो बी आणि बरसतो बी. ही मला सुद्धा माझ्या अनुभवातून लक्षात आलं. मी सुद्धा गरजतो बी आणि बरसतो पण कधी कधी. हे कशामुळं, फुले शाहू बाबासाहेबांनाच अण्णाभाऊचे तत्वज्ञानाचे पुस्तक वाचले, त्यांच्या विचाराची आचाराची मी एकदम पालन करण्याचा प्रयत्न करतो. भले माझ्यात काही दोष असतील, कारण प्रत्येक माणसाला स्वतःचे दोष दिसत नाहीत, पण दुसऱ्या माणसाला दिसतात. आणि दुसऱ्याने सांगितलेले जे दोष आहेत माझ्यामध्ये मी ते परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि माणसाला जर सन्मानानं जगायचं असेल तर माणसं काय म्हणतात, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या गरजा आहेत. आणि शिक्षण, नुसतं अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण असून चालत नाही, तर त्या शिक्षणाला धम्माची गरज आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे आचरण, शुद्ध आचरण.
जर माणसाचं शुद्ध आचरण असेल तर माणसाला जगाच्या पाठीवर, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अडचण येत नाही. आणि इतर धर्मामध्ये काय सांगितले की मी आता समजा मोहम्मद पैगंबर सांगतात मी प्रेषित आहे, येशू ख्रिस्त सांगते मी सांगल तसं करा. पण हिंदू धर्माचं कसं, हिंदू धर्म तर कायदा आहे, कायद्याच्या बंधनात राहणार. म्हणजे थोडक्यात समजा आता नारळ फोडायचे एका देवाला, नारळ आमुषेच्या दिवशी का फोडायचे त्याचे कारण मीमांसा कुणीही केलेलं नाही. म्हणजे आजानं नारळ फोडलं म्हणून पोराने फोडायचे, पोरानं फोडलं म्हणून नातवानं फोडायचं, नातवानं फोडलं म्हणून त्याच्या पोरानं फोडायचं, त्याच्या पोरानं फोडलं म्हणजे हे असं पिढ्यानपिढ्या चाललेल्या आहे. बुद्ध धर्मामध्ये कसं आहे, गौतम बुद्ध म्हणतात एखादी गोष्ट मी सांगतो म्हणून ती गोष्ट सत्य आहे, खरी आहे अशी मानू नका. पण ती गोष्ट तुम्ही तुम्ही तुमच्या बुद्धीला बुद्धीला विचारा, घासा, तुमच्या बुद्धीला घासा, तपासून बघा. जर ती गोष्ट तुम्हाला आवडली, तुम्हाला पसंत पडली, तुमच्या बुद्धीने जर ती स्वीकारली तर ती गोष्ट तुम्ही स्वीकारा. म्हणजे बुद्ध धर्माचं हे तत्वज्ञान आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, प्रज्ञाशील करुणा. म्हणजे इतर कुठल्याही धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही, समता नाही, बंधुता नाही आणि न्याय तर नाही. समता कुठल्याही धर्मात समता नाही. म्हणजे आता मुस्लिम धर्मामध्ये बघा, ख्रिश्चन धर्मामध्ये बघा समता, हिंदू धर्मात नाही, समता नाही. लग्न जरी लावायचं झालं तर कशा पद्धतीने लग्न लावलं जातं, म्हणजे लग्नातील नवरी वधू याच बाजूला पाहिजे, पाटावर पाय हीच टाकला पाहिजे. त्या ज्या अंधश्रद्धा आहेत गुरफटलेल्या, त्या अंधश्रद्धेमध्ये बाकीचे धर्म गुरफटलेले आहेत. पण बौद्ध धर्म हा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आणि इथल्या अंधश्रद्धेला थारा नाही. इथल्या अंधश्रद्धेला थारा नाही. माझं कुटुंब अगोदर इतका अंधश्रद्धेमध्ये होतं, माझी आई उपवास करायची, वडील उपवास करायचे. पण त्या धर्माच्या संपर्कात आल्याच्या नंतर सम्राट पेपर वाचनामुळे माझ्या वडिलांमध्ये खूप बदल झाला, खूप. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्यासारखी मी काही छोटे छोटे पुस्तक दिले होते, धर्मांतर काय, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, मुक्ती कोण पते, पुन्हा देशाचे दुश्मन, हे 5-6 पुस्तकं माझ्या वडिलांनी टिपके दिले होते. बुद्ध आणि त्याचा धम्म हे सुद्धा माझ्या वडिलांनी वाचून काढला आणि त्यांची सुद्धा मानसिकता झाली. आणि आम्ही 22 ऑक्टोबर 2015 लातूर येथे 2,500 ते 3,000 लोकांच्या समक्ष बौद्ध धम्म स्वीकारला. आणि माझी अपेक्षा समाजाकडून काय आहे की जास्तीत जास्त बौद्ध लोक करतात, सहकार्य करतात. आम्हाला प्रश्न निर्माण काय झाला नवीन, आता आमच्या पुढे प्रश्न आहे. आमच्या पुढे काय प्रश्न आहे, आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाला जातो, आम्ही आता काही ठिकाणी आम्ही बौद्ध धर्माचे दीक्षांतराचे कार्यक्रम लावतो, म्हणजे धर्मांतराचे कार्यक्रम लावतो. तुमचा आमच्या पुढे प्रश्न उभा राहतात. कुठला प्रश्न उभा राहतो, आम्ही त्या स्टेजवर कोणत्या नेत्याला बोलवायचं, ही प्रश्न आमच्या पुढे मोठा उभा राहतो. म्हणजे समजा XYZ नेत्याला बोलवलं तर दुसऱ्या पार्टीला राग, त्यांना बोलवलं तर त्यांना आम्ही गेल्या वर्षी जून मध्ये दीक्षेचा कार्यक्रम घेतला धर्मांतराचा अंबाजोगाई या शहरामध्ये. तर आम्हाला 15 दिवस इतक्या अडचणी आल्या, म्हणजे तुम्ही ह्याला बोलवलं तर आम्ही येणार नाही. म्हणजे हे मी काही सुधारणा नाही सांगणार, पण ही एक अडचण आहे आमच्या पुढे मोठी. कोणत्या नेत्याला स्टेजवर बोलायचं, कोणत्या नेत्याला कार्यक्रमाचा अध्यक्ष करायचं, कोणत्या नेत्याला प्रमुख पाहुणा करायचं, ही एक मोठी अडचण आहे. आणि दुसरी एक अडचण आहे, आम्हाला आमच्या जातीतली लोक म्हणजे काय म्हणतात, आता तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारा, तुमच्या मुलांना किंवा मुलींना मुलं म्हणजे बौद्ध लोक मुलं किंवा मुली देतील का? माझा त्यांना मी उत्तर असं देतो की देतील, 100% देतील. तुम्ही क्वालिटी निर्माण करा. तुमच्या जर क्वालिटी निर्माण झाली तर तुम्हाला तुमच्यासोबत लग्न करून कोणी येईल. तुमच्या जर क्वालिटीच नसेल तर तुमच्यासोबत तुमच्या जातीतला माणूस सुद्धा लग्न करणार नाही. आणि कुणीही माणूस आपल्या क्वालिटीचा बघतो, आपल्या लेवलचा बघतो. हा माझं त्यांना उत्तर आहे. कारण ही एक माझी अपेक्षा आहे की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात, आणि आम्हाला जास्तीत जास्त धर्मांतराच्या कार्यक्रमाला बौद्ध लोक आर्थिक मदत करतात, सामाजिक मदत करतात, मनुष्यबळ पुरवतात, या सगळ्या गोष्टी करतात. फक्त मला एक जाणवती अडचण कोणती, फक्त ती कार्यक्रमाचा अध्यक्ष उद्घाटक कोण करायचा, एवढी मोठी अडचण बाळगली.
फक्त बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे, बहुजन संघटक या फेसबुक पेजवरून, की आपण दोघं जर एक आलो आणि आपल्या दोन शक्ती समजा मांग आणि बौद्ध ह्या जर दोन जाती एकत्र आल्या तर महाराष्ट्रातील राजकीय, मी तर त्यापुढे जाऊन म्हणून महाराष्ट्रातलंच नाही तर देशातील राजकीय चित्र वेगळं असेल आणि त्यातल्या त्यात शेड्यूल्ड कास्ट मधल्या 59 जाती जर एकत्र आल्या तर मग आपल्या 59 जातीतील कोणाकडेही, म्हणजे तो राजकीय पुढार असो किंवा गरीब माणूस असतो, कोणाकडेही आपल्याकडे बोट दाखवण्याची हिंमत राहणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय की बहुजन संघटनेच्या फेसबुक पेजवरून मला बोलण्याची संधी दिली आणि मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि आज मी जे काही आहे ते केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे आज मला सन्मान आहे, मान आहे, इज्जत आहे आणि मला आज कुठल्याही प्रकारची माझ्या मनात भीती नाही की माझ्या मुलाचं कसं होईल आणि माझ्या मुलीचे कसं होईल. त्यांचं फ्रीडम आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, ते त्यांचा प्रश्न आहे. मी त्या विचारावर जगतो आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आमच्या घरात सुख, शांती, समाधान आहे. मला सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे सांगू का? मला सगळ्यात मोठं सुख आहे, माझे आई वडील निरक्षर असून सुद्धा त्यांनी माझं ऐकलं. कारण आज एक उदाहरण सांगतो, मी एका गृहप्रवेशाला गेलो होतो, नाव काय सांगणार नाही. तिथं ते कार्यक्रम ऐकता ऐकता त्या मॅडम म्हणल्या, मी गावातून 10वी पास होणारी पहिली, 12वी पास होणारी पहिली, BA पास होणारी पहिली, DED होणारी पहिली, BEd होणारी पहिली, प्राध्यापक होणारी पहिली, PhD करणारी पहिली, सेट नेट करणारी पहिली, MPhil करणारी पहिली. आणि एवढं त्या मॅडमचं भाषण ऐकलं आणि त्याच मॅडमला आमच्या DS नरसिंगे सरांना सांगितलं. DS नरसिंगे सर म्हणजे जे दादाच्या नंतर सत्यशोधक समाज महासंघाची जी धर्मांतराची चळवळ पुढे घेऊन जात आहे, धर्मांतराच्या चळवळीचा गाडा त्यांच्या हातात आहे, आम्ही त्यांचे पिलर आहोत. त्यांनी कार्यक्रम सुरुवात होण्याच्या अगोदर सांगितलं होतं की मॅडम आणि त्यांच्या मिस्टर, आणि त्यांचे मिस्टर पण प्राध्यापक आहेत, सर तुम्ही एवढं मोठं घर घेतले आणि एवढ्या घरामध्ये तुम्ही जर बाबासाहेबाचा बुद्धाचा फोटो लावला आणि बुद्ध वंदना जर घेतली तर खूप चांगलं. मी त्या मॅडमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला वाटलं असे लोक समाजाला जातात. लेखक आहेत, त्याच्या नावापुढे डॉक्टर आहे, बाबासाहेबांवर पुस्तकं लिहितात, चळवळीवर पुस्तकं लिहितात आणि स्वतःच्या घराचा गृहप्रवेश जर कुठल्याही फोटो न लावता येत असतील, वंदना घेत असतील, ठीक आहे तुम्ही वंदना घेऊ नका, बाबासाहेबांचा फोटो तर लावा, फोटो तर लावा, अशी गोष्ट समजली. मला अशा लोकांना एकच सांगायचे, तुम्ही जे सांगता ना मी पहिली, PhD पहिली, डॉक्टर पहिली, गावातून MA पहिली, BA पहिली, मग तुम्ही जर असे लोक जर गृहप्रवेश करताना जर बाबासाहेबाचा बुद्धाचा फोटो लावला आणि बुद्ध वंदना घेतली तर तुमचा इतिहास निर्माण होईल त्या गावातून. जसं तुम्ही MA PhD डॉक्टर होणारे पहिले ठरलात, तसंच तुम्ही त्या गावातून गृहप्रवेश करताना किंवा लग्न करताना बौद्ध पद्धतीनं केलं तर त्या गावातून तुम्ही पहिले ठरता, अशी माझी आमच्या लोकांकडून अपेक्षा आहे की ही जास्तीत जास्त शिकलेल्या लोकांकडून, जे चळवळीची भाषा बोलतात, जे स्टेजवर पाणी पिऊ भाषण करतात, त्या लोकांकडून माझी ही अपेक्षा आहे आणि बौद्धाकडून ही अपेक्षा आहे. आम्ही जे धर्मांतराची चळवळ चालवत आहोत, आम्हाला तुम्ही सहकार्य करतात, पण अजून तुमचं आम्हाला सहकार्य आहे. तुमचं जर आम्हाला सहकार्य लाभलं, लाभतच आहे, पण आणखीन जर लाभलं, ही धर्मांतराची चळवळ ज्या पुढे घेऊन जाऊ आणि पुढे घेऊन जाऊन बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत म्हणजे प्रबुद्ध भारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल. बाबासाहेब म्हणाले होते, मला भारत बौद्धमय करायचा आहे, भारत बौद्धमय करायचा म्हणले होते. आपण जर दोन जाती, विशेषतः जर 59 जाती आल्या तर खूपच चांगलं होईल, पण आपण दोन जाती लवकर एकत्र येऊ आणि येतात हे शक्य आहे. कारण आपल्या दोघांचं खाणं पाणं एक होतं
आपल्या दोघाचा पोशाख एक, आपल्या दोघाची भाषा एक, आपल्या दोघाचं खाणं एक, आपल्या दोघाचं पिणं एक, आपल्या दोघाचं राहणं एक होतं. म्हणजे तत्कालीन महाग, आताचे बौद्ध आणि महाग ह्या दोन जाती जर एकत्र आल्या तन मन धनाने आणि तन मन धनाने ज्यावेळेस या दोन जाती एकत्र येतील त्यावेळेस महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण वेगळं असेल. बहुजन संघटक फेसबुकवर मला बोलण्याची संधी दिली, माझं ऐकून घेतलं त्याबद्दल खांडेकर सर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. जय भीम. इथंच थांबतो. जय भीम. प्रबुद्ध भारत.